लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। उमेश पाटील अडचणीत, 5 कोटींचा मानहानीचा दावा, सोलापुरात खळबळ। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी उमेश पाटील आणि सुहास विजय कदम यांच्या विरोधात 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या एका आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना उमेश पाटील यांनी आपल्या विरोधात काही आरोप केले। या वक्तव्यामुळे आपली सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर बदनामी झाल्याचा दावा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी केला। या प्रकरणी गायकवाड यांच्या वतीनं ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी उमेश पाटील आणि सुहास कदम यांना यापूर्वी कायदेशीर नोटीस बजावल्याची माहिती देण्यात आली होती। मात्र नोटीसीला अपेक्षित उत्तर मिळालं नसल्यानं अखेर 5 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आल्याचं त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आलंय। नेमके आरोप काय? गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का बसलाय। त्यामुळे संबंधित वक्तव्यांबाबत कायदेशीर मार्गाने दाद मागण्यात आली आहे। गायकवाड यांचे वकील ॲडव्होकेट प्रवीण शेंडे यांनी सांगितलं की श्री बाळासाहेब रामदास गायकवाड यांच्या विरुद्ध सोलापूर कोर्टामध्ये त्यांची अब्रू नुकसानी केली म्हणून 5 कोटीचा दावा दाखल केलेला आहे। यातली हकीकत अशी की सुहास विजय कदम आणि उमेश सुरेश पाटील हे दोघे यांनी त्यांच्या पक्षाच्या लेटर हेडवरती आमचे अशील बाळासाहेब गायकवाड हे भ्रष्ट अधिकारी आहेत वगैरे असे म्हणून त्यांच्यावरती खोटे ॲलिगेशन्स केलेले आहेत। वास्तविक पाहता त्यांनी जे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्या पत्रामध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात कुठलाही पुरावा नसताना आणि वस्तुस्थिती किंवा त्या संदर्भातली माहिती न घेता त्याची शहानिशा न करता त्यांची बदनामी व्हावी, समाजामध्ये त्यांचं असलेलं पद प्रतिष्ठा कमी व्हावी म्हणून लेटर हेडवरती छापून कंप्लेंट दिली आणि त्यानंतर सोलापूर येथील पूनम गेट जिल्हा परिषद ऑफिसच्या जवळ तिथं मंडप टाकून तिथं मोठा बॅनर लावला आणि त्या बॅनरवरती परत खोट्या मजकुराचं उत्तर लिहून तिथं आमरण उपोषण करायला चालू केलं आणि त्याच्यानंतरनं वेगवेगळ्या स्थानिक मीडिया पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा विनाकारण बेछोटाचे आरोप केलेले आहेत। हे सदरचे सर्व बदनामीकारक आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात आम्ही त्यांना नोटीस बजावली, पण त्या नोटिसीला कुठलंही उत्तर आलेलं नाही त्यांच्याकडून, अथवा त्यांच्याकडनं कुठलंही एक्सप्लेनेशन देखील आलेलं नाही। त्याच्यामुळं जी काही आमच्या आशयांची बदनामी झाली त्याच्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांचे ॲज अ टोकन ऑफ कॉम्पेन्सेशन म्हणून आम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि तो दावा नुकताच रजिस्टर असून त्याचं काम प्रलंबित आहे। आता या दाव्याची पुढील न्यायालयीन प्रक्रिया काय असणार? न्यायालय या प्रकरणात कोणती भूमिका घेणार आणि उमेश पाटील व सुहास कदम यांच्याकडून या दाव्यावर काय प्रतिक्रिया येणार? या सर्व प्रश्नांकडे सोलापूरच्या राजकीय आणि पोलीस वर्तुळाचे लक्ष लागलंय। दरम्यान संबंधित आरोपांबाबत उमेश पाटील आणि सुहास कदम यांची बाजूही महत्त्वाची असून त्यांची अधिकृत प्रतिक्रिया समोर आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा